नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव निशा आणि मम्मी रेसिपी. तर सगळ्यात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आज मम्मी गरम गरम असं बनवणार आहे. काय तर ते तुम्हाला थंबनेलवरून तर समजलंच असेल, तरी मम्मी सांगेल. तर मी आज काय एकदम पाऊस चालू आहे, मग काहीतरी गरमागरम पाहिजे ना आपल्याला खायला. तर मी तुम्हाला डांगराच्या फुगड्या करून दाखवणार आहे, आणि तिखट आणि मस्तपैकी एकदम भारी. आणि त्या पावसामध्ये इतक्या सुंदर लागतात खायला. आपण चटणी बरोबर खा, लोणच्या बरोबर खा. 8 ते 10 दिवस पण आपण ठेवू शकतो, पीठ मळून पण ठेवू शकतो आणि करून पण ठेवू शकतो. अशा प्रकारचे त्या डांगराच्या पुऱ्या कोणी गोड पण करतं, कोणी तिखट करतं, कोणी धिरडे पण बनवतं धपाट्याचे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला या पुऱ्या दाखवणार आहे आज. तर चला मग त्याच्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते. तर जे डांगराची मम्मी दाखवते, तर मी बऱ्याच वर्षापासून डांगराची मी पराठी करत होती. तर मम्मीलाही भरपूर कोणी पराठे म्हणतात, कोणी दशमा म्हणतं. त्याचे ते धिरडे म्हणतात ना, ते नाही होणार, ओले नाही होते, त्याचं सुकच मळावं लागतं. तर त्याच्यासाठी आपण आधी सगळ्यात पहिले भाजी करून घेऊ, ती शिजेल व्यवस्थित. मग तुम्हाला मी पुढचं दाखवते. त्यासाठी पीठ आपल्याला गव्हाचं लागणार आहे, डाळीचं पीठ लागणार आहे, आणि थोडीशी तीळ, थोडं मोहन आणि ओवा. तर चला मग. तर बघा त्याला लागणारं साहित्य: हिरव्या मिरच्या, लसूण, आणि ज्यावेळेस आपण फोडणी देऊ त्यावेळेस आपल्याला जिरं लागेल. आणि हे काळ्या पाटीचं मी हे आणलेलं आहे, डांगर आणलेलं. कोणी त्याला काशीफळ म्हणतं, कोणी डांगर म्हणतं. तर काळ्या पाटीचं का आणायला पाहिजे आणि कचरट का आणायला पाहिजे, का ते खायला गोड नाही लागत. जर भाजी करायची असतील ना तरी काळ्या पाटीचं आणि कचरट आणायचं, त्याची भाजी गोड लागत नाही. मिरच्या टाकल्या का एकदम टेस्ट एकदम भारी लागतं. गोड लालसर आणल्यावर त्याची भाजी गोड लागते. तर त्याच्याकरता बघा, याचं मी काळे पाटी पूर्ण काढून घेतलेली आहे, आणि एकदम असं छान छोटंसं छोटे छोटे हे खाप करून घेतले, जेणेकरून हे लवकर शिजेल. आता हा आपल्याला ठेसा बनवायचा. तर हा ठेशासाठी आपल्याला हे निशा आता फिरून घेईल. तर बघा, कढाई ठेवलेली आहे, कढाईमध्ये तेल टाकलेलं, तेल तापलेलं आहे. आधी मोहरी टाकू. मोहरी नाचली का जिरं नाचू, मग कढीपत्ता टाकू आणि तडका देऊ. आणि नंतर हा ठेसा बनवलेला आहे, हा आपल्याला टाकायचा आहे. मम्मी तू किती उत्साही राहते, कशी काय राहते एवढी? उत्साही राहते म्हणजे मला आवडतं कुठल्या गोष्टी. तर आपण कुठं अजून थकलेलो आहे एवढं. हो ना, उत्साह दाखवला तर समोरच्या व्यक्तीला उत्साह येईल ना. बरोबर, ये तो बनत आहे. आपल्याला थोडी यात हळद टाकायची. तर हा मी ठेचा करू, फक्त हिरव्या मिरच्या आणि लसूणच घेतलाय, त्याचा ठेचा केला. सुगंध इतका छान येतो लसूण जास्त टाकल्यामुळं. तर डांगर असा मी कापून घेतलाय बारीक. तर आता तो आपल्याला टाकायचा आहे. आपल्याला डांगर यात टाकायचे, बारीक गॅसवर मस्तपैकी मऊ शिजवायचे आपल्याला. कारण याचं आपल्याला डांगरनं पिठात मळायचे, डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ एकदम भारी मळायचे. मळताना मी तुम्हाला दाखवेल. फक्त भाजी शिजल्यावर चवीनुसार मीठ टाकते. तर तुम्ही पण डांगराच्या पुऱ्या करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. पावसाळ्यात खायला वेगवेगळं छान वाटतं. गरम गरम पालकपुरी पण छान वाटते. लग्नामध्ये पालकपुरी असते, आणि गोड आंबा किंवा माशी पातळ भाजी छोलेची, ती पण लोणचं वगैरे. तर त्याच्यावर आपल्याला आयटम झाकण ठेवायचे. प्रवासातले भारी आयटम का ह्या न्यायला. चला आता याच्यावर झाकण ठेवते मी, आणि याला आपण 10-15 मिनिटं शिजू देऊ, आणि मग दाखवू देऊ. एकदम झटपट आहे. A few moments later. आपली छान अशी डांगराची भाजी छान शिजल्या गेलेली आहे. तर मी 2-3 वेळेस चेक केली, तर बघा एकदम प्रॉपर शिजल्या गेलेले आहे. हे बघा एकदम स्मूथ झालेले आहे. तर बघा मस्त असा सुगंध येतोय. तर आता इथे मी छान व्यवस्थित गार करायला ठेवते, म्हणजे आम्हाला मळायला प्रॉब्लेम नाही होणार, म्हणजे गरम हाताला लागणार नाही. तर आता ही आपली भाजी रेडी आहे. आता मी तुम्हाला सांगते पिठं कशी आपल्याला घ्यायची आहे. तर इकडे आहे गव्हाचं पीठ. मम्मी तिकडे बसलेली आहे, मम्मी फोनवर बोलते. तर बघा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे. मोहन नको टाकायला, कारण की ना तुम्हाला जर टाकायचं असेल ऑप्शन आहे, टाकू शकता तुम्ही. मी तेल टाकून घेतलं आपलं नॉर्मल. डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते. थोडासा जो स्टँड आहे ना आमचा, जे
डिंपल आहे ते जरा प्रॉब्लेम देते आम्हाला, तर म्हणून मी असं इथे फोन ठेवलेला आहे. मला एका हाताने जमत नाही, कारण की आपण जे तेल टाकलं नाही याच्यात हे व्यवस्थित मी ह्या गाठी आहे त्या काढून घेते. डाळीचे पीठ पण टाकले याच्यात, त्याने खूप छान असं कुरकुरीत होतील. तर भाजीमध्ये तर मीठ आहेच, तर मी याच्यात पण थोडंसं टाकणार आहे. तर इकडे आहे थोडं नावाला. तर हे आमच्या अंदाजानेच घेतलेलं आहे. तुमच्या घरात किती मेंबर असतील तसं तुम्ही घेऊ शकता. तर इकडे झालं आहे व्यवस्थित करून. तर तीळ टाकणार आहे मी, मोठी मोठी तीळ टाकून घेते. खूप छान लागतं तीळ टाकल्यावर, मला तर आवडतं बाई तीळ. तुम्हाला पण आवडतं का तीळ मला सांगा नक्की. इकडे आहे पोहा, नॉर्मल मी कुस्करून घेते. थोडंसं टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते. तर जी भाजी आहे ती आपली ती गार झालेली आहे. तर आता ती याच्यात टाकून घ्यायची. छान असा सुगंध येतो भाजीचा, खूप छान झाली, मस्त चटपटीत पण झाली. याच्यावर एक चपाती खाऊन घ्या गरम गरम. तर मम्मीचं जेवण झालेलं आहे. बसली मम्मी, म्हटलं तू बस मी हे करते. पुऱ्या करायची असली बाबा उभी राहा. मम्मी असली का मग मला बरं वाटतं नाही का, मम्मी उभी राहिल्यावर. तर डांगराच्या पराठे असो किंवा पुऱ्या असो, तर हे मी पहिल्यापासून करते. तर मी मम्मी त्यांना नेहमी नाश्त्यांना वगैरे खाऊ घालायची पहिले, लग्नाच्या आधी पण. तर सहज माझ्या लक्षात आलं आज आपण करू भाऊ नाही का. डांगर पण पडलेलं होतं, तर डांगरात काय असं जास्त भाजी जात नाही डांगराची. तर म्हटलं सर मम्मी असं आपण पुऱ्या करू गरम गरम, तुला पण खाऊ घालते. गरम आहे भाजी थोडी नॉर्मल. छान असं मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला वाटलं थोडं सैल वाटतंय म्हणजे भाजी टाकल्यावर, थोडंसं तुम्ही परत गव्हाचं पीठ डाळीचं घेऊ शकता. कारण येणार बघा पाणी सुटतं. आम्ही पाण्याचा वापर वगैरे काही केला नाही शिजताना, वाफेमध्ये शिजून जाते ती. म्हणजे मी खूप करायची, आणि प्रवासाला पण कुठे जायचं असेल तर हे एकदम इझी पडतं तुम्हाला. आणि आता पावसाळ्याचे ना आपल्याला असं वेगळं चटपटीत खावं वाटतं, काहीतरी वेगळं खावं. तर बघा एकदम छान असं आपल्याला मळून झालेलं आहे पीठ, एकदम सॉफ्ट झालंय. आता आपण याला 5 ते 10 मिनिटांसाठी असं झाकून ठेवून देऊ. याच्या मी झाकण ठेवते आणि इकडे कढाई ठेवते. तोपर्यंत तेल पण गरम होईल आणि इकडे आपलं व्यवस्थित मुरलं पण जाईल. तर मस्तपैकी निशाने मळून ठेवलेले बघा पीठ भाजीचं बनवलेलं, त्यात गव्हाचं आणि याचं टाकलेलं डाळीचं पीठ. तर आता तर बघा इकडे मी कढाई ठेवलेली आहे. तेल छान असं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर आज मम्मी ह्या वाटीने करणार आहे. हा शेप एकदम योग्य आहे, म्हणजे आहे ना मम्मी. ती बरोबर ही साईज बरोबर आहे. तुम्ही छोटं घ्या, नाही तर मग मोठ्या मोठ्या पण घ्या अजून. तर पिठाचा काही वापर करायचा नाही, यातच आपल्याला अशी लाटून घ्यायची. हवं असेल तर वापरा तुम्ही पीठ. तर आता मम्मी व्यवस्थित छान आधी चपाती करून घेईल मोठी. तर मम्मीला म्हटलं तू एक कर, नंतर मीच करणार आहे. हा काहीतरी आयडिया दाखवली. हां पहिले मग किती करायची मी नाश्त्याला. हो. तर हे बघा हा जो असा आहे ना, जो मम्मी लाटला, हा पराठा पण झालेला आहे तुमचा. वरतून तुम्ही कोथिंबीर काही तुम्हाला त्यात ऍड करायचं असेल, कोथिंबीर आपली मेथीची भाजी कट करून खूप भारी लागते. तर हा असा पराठा पण होऊ शकतो आणि पुऱ्यात आपण आता करतोच आहे. थोडासा मम्मीचा हात लागल्यानंतर चव जास्त वाढते त्या पदार्थाची, म्हणजे मला तरी वाटतं असं. तर मम्मीला म्हटलं तू फक्त तुझा हात लाव, तू कर. हां बस मुलगा. तर बघा मस्तपैकी आपली एवढी जाडी घ्यायची ना मी अशी. हो, म्हणजे ते खायला पण चांगलं लागते ना थोडीशी. अशा पण होतात, पण ते आकार वगैरे व्यवस्थित जाडी मोठी होत राहते. याने कसं एकसारखी आपली पोळी लाटली ना
का त्याचे दिसायलाही छान वाटतं. हो बघा माझ्या मस्तपैकी गोल आणि एक साईज जाडी वगैरे असं जाड पण नाही पातळ पण नाही. तर मी आता यात टाकणार आहे. चालेल बरं, खाऊन टाक. तिन्ही पण आपल्या यात येऊन जातील. तीन होऊ शकतो. हो तू कर तिकडे आता, येतो येतो. छान असा खमंग वास येतोय, सुगंध. हा हा हा. गरम गरम चहामध्ये तर मजाच येईल. आता मम्मीला आहे ना चहामध्ये पण छान होऊ दे, नाश्त्याला होऊन जाईल. काय मम्मी? हो मम्मीला आवडतं असं चटपट. जास्त तेलकट काय मम्मीच नाही खात जास्त तेलकट. कधी मधी थोडंसं. पाऊस असला तर आणि ह्या गोष्टी खाऊ वाटतं ना पाऊस असल्यावर. हो हा हा मस्त फुगल्या. काढायला घेतलं काही हो इकडे. एक प्लेट आहे ना आधी. नाही मग मी अशीच नित्रवते. हे बघ. ते झाले पुढे तुझी खा. नाही मी अशी नित्रवत राहणार. तुझं तर नाही होणार आहे नाही ना. इथं होत राहतं ते ओके. झाले. नाही हे बघा छान मस्त आहे बघा. एकदम करारे पुरी तयार आहे गरमागरम. मम्मी करते. आणि इकडे झाले आहे आपल्या पुऱ्या रेडी. तुम्हालाही तोंडाला पाणी आलंच असेल. हे झालंच तसं आहे. चला मामी साधारण आपल्या एवढ्या मस्त छान अशा पुऱ्या झालेल्या आहे. किती छान अशा फुलल्या बघा. इकडे मी तळती पण आहे. मम्मी बसली आता. थोडं मस्त आता गरम गरम चहा बनवू आणि चहासोबत मस्त पुऱ्या खाऊ. आता लाटून घेतल्या अशा. आमच्या ना स्टँडचा थोडासा प्रॉब्लेम आहे तसं मी सांगितलं, पण परत एकदा रिपीट करते. म्हणून ना माझे खूप हाल होते. आज मी पहिले जाणार आहे स्टँड घ्यायला. म्हणजे ना ही असं पकडावं लागतं एका हाताने आणि साई पण नसतो. साई कॉलेजला निघून जातो. खूप हाल होती माझी. पहिले तो राहायचा ना काही, तो पकडायचा. सुट्ट्यांचे दिवस असायचे तर पोरांना, करण असो ओम असो. पण ना आता आम्ही दोघीच असतो ना, ते स्टँडचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो आहे हे पकडायचा. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कितीही करू शकतात. वानेनी हा टिकायला 8 ते 10 दिवस टिकतात. तुम्ही छान व्यवस्थित आणि फक्त थंडी जागी ठेवा. असं गरम जागेला नका ठेवू. थोडंसं खराब वगैरे नको व्हायला. तर छान आपल्या मस्त डांगराच्या पुऱ्या तयार आहे. आहा हे बघा आहा खमंग. तर चला आता मी हे मम्मीकडे घेऊन जाते. एक नॉर्मल वेगळी प्लेट घेऊन जाते. तर चला. बघा आपल्या डांगराच्या पुऱ्या किती सुंदर आणि खुशखुशीत. एकदम एक अशी पुरी नाही तर ती फुललेली नाही. बघू. एकदम एकदम पोके फुललेले आहे बघा. टम टम फुगलेले आहे. हे आपण 8-15 दिवस पण ठेवू शकतो. प्रवासात पण नेऊ शकतो आणि पाहिजे तेव्हा पण आपण करू शकतो. कारण डांगर केव्हा पण मिळतं आपल्याला बाजारामध्ये. कोणी काशी फळ म्हणतं त्याला, कोणी डांगर म्हणतं. कोणी म्हणतात बुवा आम्ही आता काशीला गेलो तर आपण खायचं नाहीये. हा तसं पण असतं ना मम्मी. पण असतं. पण ते काही पूर्वीचे लोक मानायचे. आता काही नाही राहिलं असं. लोक केव्हाही काशीला जातात, केव्हाही काशी फळ खातात. तर अशा प्रकारे मी ह्या पुऱ्या केलेल्या आहेत. छान मस्त गरमागरम. पाऊस चालूच आहे इकडे. थोडं थांबलं नॉर्मल. 3 दिवस आहेच पाऊस. अजून 3 दिवस सांगितले. तर मम्मी आता मी प्लेट ठेवलेली आहे. तू त्याच्यात प्लेटमध्ये मस्त पुरी घे आणि सगळ्यांना टेस्ट सांग कशी झाली. गरम गरम. तर एकच खाणार आहे मी. तेलकट आहे. तेलकट नको आहे मला. तर आता लोणचं वगैरे देईल मी मम्मीला थोड्या वेळाने. आता ही एक टेस्ट दाखव. आंबा आहे हां तो पण छान लागतो. चहा बरोबर मम्मी किती छान लागेल का. हो आमच्या साईला फार आवडतंय. असे प्रकार आवडतात. तेलकट नाही आवडत त्याला, पण असं काय वेगळं केलं. पेक्षा जास्त त्याला हेच आवडतं. तर बघा खाऊन झालंय मस्तपैकी. ही एकच पुरी खाल्ली. जास्त मला जेवण जात नाहीये. आणि उद्या रविवार आहे. सोमवारी मला परत दवाखान्यात जायचंय. तर त्या आधीच भीती वाटते दवाखान्यात 3 नळ काढायची. हो ना. तर मी तसं तुम्हाला दाखवेलच थोडंफार. मला जर दाखवता आलं तर म्हणजे हॉस्पिटलला जाताना तर मम्मीचं 3 हप्त्याने ना मम्मी 3 आठवड्याने काढायला लावलेली आहे. मध्ये स्प्रिंग आहे तर ती आता जाऊच काढायला.
तर आज डॉक्टरांना आम्ही फोन करू, आज यायचं असेल तर जाऊ, नाही तर मग सोमवारी जाताच येईल. आणि छान आता पावसाच्या निमित्ताने आपल्याला अशा वेगवेगळ्या खमंग गोष्टी किंवा अशा चटपट्या गोष्टी खाऊ वाटतात, भज्यांमध्ये प्रकार. तर मम्मीला तुम्हाला माहिती आहे, मम्मीला एक भजे, फ्लावरचे भजे आणि वांग्याचे वगैरे भजे, असे व्हेजिटेबलमध्ये भजे खूप छान छान येतात. आमचं चाललं आहे मस्त पावसाच्या निमित्त, ते पण दाखवू तुम्हाला. जर तुम्हाला काही तुमच्या फरमाईश असतील त्या पण सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि छान ह्या पुऱ्या ज्या आहे, तुम्ही प्रवासामध्ये हा खूप छान असा बेत आहे. तुम्ही कुठे किट्टी करणार असाल, कुठे जवळपास बी गेलं हां पिकनिकला वगैरे, तर तरी सगळ्या आपण करू शकतो. म्हणजे बायका ना मम्मी सगळ्या अशा ठरवतात, तू हे आण ग, तू ते आण, तर तुम्ही यात एक हा वेगळा तुमचा आयटम नेऊ शकतात. याचे गुलाब न्या, लोणचं न्या, याचे पराठे नेऊ शकतात तुम्ही करून. शेंगदाण्याची चटणी न्या. आणि दही बरोबर इतके भारी लागतात हे. तर दही आणि ते आपले साखर टाकून मस्त, ते पण एक छान आहे. तर काय नाही, साधी आणि सोपी आहे. छान भाजी करून घ्यायची. तर काही शंका असल्या तर विचारा. आणि गुळाचं प्रमाण मम्मी ते एकदा सांग परत. गुळ बघा, अर्धा किलो मी सगळं आणलेलं, तर अर्धाच किलो गुळ आणायचं. मी 1 किलोची गुळाची भेळ आणली होती, केमिकल होती ती, कारण शुगर वगैरे ते नसतं त्यात, फ्री असतं. तर 1 किलो गुळ आणला, तर 1 किलोमधनं मी अर्धा कट केला. आणि कोला वाटलं साखर, तर कोणी साखर बी टाकू शकतो, पण तो गुळ छान वाटतो. गुळाचा पाक, थोडंसं तूप टाकलं ना, गुळ टाकलं का लगेच त्याचा पाक तयार होतो. ओके. आणि थोडं गार झाल्यावरच ते त्याच्यात टाकायचं आणि मग मळून घ्यायचं. इतके सुंदर अप्रतिम झाले आमचे लाडू, खूप छान झाले. असे एकदम मऊ, हातात घेतलं, थोडं टाकलं का लगेच विरघळून जातं. हां, तर छान अशी आता आपली रेसिपी झालेली आहे. तर नक्की 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 करून बघा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय. हॅपी